चला आता बघूयात. मनपा निवडणुका जाहीर होताच मुंबईचं राजकारण तापलंय, पण या गदारोळात जोगेश्वरीकरांचा रोजचा संघर्ष मात्र तसाच आहे. वाहतूक कोंडी, अरुंद रस्ते आणि अपुऱ्या नागरी सोयी सुविधा यामुळे सामान्य नागरिक हैराण आहेत. आणि हे जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतचा रिक्षावाला आज जोगेश्वरीत पोहोचलाय. पाहूयात. नमस्कार नमस्कार नमस्कार, मी संकेत वरक आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमतचा खास शो, ज्याचं नाव आहे बघतोय रिक्षावाला. तुम्हाला माहिती आहे, आपण पूर्ण मुंबई फिरतोय ही रिक्षा घेऊन, गल्लोन गल्ली जातोय, लोकांचे प्रॉब्लेम जाणून घेतोय. आपण जोगेश्वरीमध्ये आहोत, सध्या मेन रोडला आहोत. इथून आपण आतमध्ये जाणार आहोत, गल्लोन गल्ली फिरणार आहोत. तुम्ही सुद्धा चला माझ्यासोबत, जोगेश्वरी फिरवतो. निवडणुका आल्या म्हटल्यावर कामं चालू. राजकारण्यांना असं वाटतंय की आम्ही काम केलं की आम्हाला मतं मिळतील. मतासाठी, बाकी कशासाठी येत नाही. सगळे सारखे जाईल. आम्ही कोणावर शिक्का मारायचा. मुंबईचा वाटोळा करायला निघालेली माणसं यामध्ये नकोच आहे. सध्या आपण आलोय मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये. तुम्ही पाहू शकता इकडे चालायला जागा नाही आहे, रिक्षा कुठे फिरवणार असा प्रश्न झाला आहे आम्हाला. ही अवस्था करतात. दोन्ही साईडला पार्किंग लागल्यात, रिक्षाला जायला जागा नाही, लोकांना खरं चालायला जागा नाही. एक काम करू, रिक्षा आपण इकडेच पार्क करू आणि आपण आता या गणेश नगर भागामध्ये आतमध्ये जाणार आहोत. आतमध्ये जाऊया, लोकांशी चर्चा करूया, त्यांचं मत कुणाला, त्यांच्या समस्या काय जाणून घेऊया. एक काम करा, चला माझ्यासोबत. मी विजय जाऊन खाली दाखव. सगळं काम चालू आहे, लादीकरण चालू आहे इकडे सगळं. निवडणुका आल्यात करता, अर्थात कामं तर होणारच. आपल्यासोबत काही स्थानिक आहे तिकडे. काकू, काम जोरात चालू आहे? हो, कारण निवडणुका आल्या म्हटल्यावर कामं चालू. अडचणी काय? अडचणी म्हटल्यावर तुम्ही म्हणाल तर आज एखादा माणसाला समजा आला अटॅक, तर तो जाताना तुम्हाला रस्त्यात एवढी म्हटलं तर एवढी हे असते, तुम्हाला काय म्हणतात त्या पार्किंग, ती जी एवढी असते ती बेफाम पार्किंग. तुमच्याकडे बाहेर आलं चालायला जागा नव्हती. मग मी तोच तो माझा उद्देश आहे. तर ते हटवण्याचं काम पण असतं, सगळ्यांचं असतं, कोणी करू शकतो. त्यात काय म्हटलं नगरसेवकच पाहिजे असं नाही, स्थानिक पण करू शकतात, पण त्याला सपोर्ट मोठ्यांचा लागतो. खिचडी झाली आहे का? झाली आहे तर खिचडीच झाली आहे. किती आपल्याकडे? पक्ष आता मोजायला वेळ नाही तेवढा, आणि आज अजून भरतायतच. अपक्ष पण भरतायत, आपले पण भरतायत, सगळेच भरतायत. तर आता त्याच्यात काय म्हणजे बोलू शकत नाही की आम्ही कोणावर शिक्का मारायचा. आता ज्याचं त्याचं मत जो तो मांडणार. ही कामं आत्ता सुरू झालेली आहे. एक साधारण आपण बघतोच आहोत, आता सगळं ओलं आहे अजून. मला वाटतं आत्ता एक 10-12 दिवसामध्ये कामं सुरू झालेली आहे, आणि त्याच्या आधी साधारण एक महिनाभर आधी येऊन सगळं मटेरियल पडलं असेल. राजकारण्यांना असं वाटतंय की आम्ही काम केलं की आम्हाला मतं मिळतील, म्हणजे आज दिलं की उद्या मतं मिळतील. पण आता तेवढा इथला सामान्य नागरिक तेवढा मूर्ख राहिलेला नाही. माझे एकच म्हणायचे मत हे आहे की जेव्हा आता तुमची निवडणूक आली आहे म्हणून तुम्ही ताई अक्का माई सगळ्याकडे करता, बरोबर आहे. पण आम्हाला जेव्हा गरज असते तेव्हा तुम्ही रिस्पॉन्स केलं पाहिजे आमच्यासाठी, बरोबर आहे ना. तेव्हा तुम्हाला कोण आम्ही दिसत नसतो. आता कोणाकडून अपेक्षा, कोण नेता बिता काही मनात ठेवलाय की नाही? असं काय नाही आपल्याकडे, सगळे सारखे जाईल. सारखे म्हणजे कोणी आला तरी सारखे आपलेच पोट भरणार असतात. तुमच्या पोटाचा विचार कोण करतो? कोण करणार आहे? कोणतरी केलं ना, कोणतरी एकतरी नेता असेल. एवढे नाही, आपल्याकडे नेत्यांचा पण ढीग लागला सध्या. मग नेतेच आहेत सगळे, आपल्यासाठीच करतात, कोण दुसऱ्यासाठी करत नाही. किती वर्ष राहता इकडे? इथे आता आमका 12 वर्ष झाली. घर तुटले का? तुटली झाली 14 वर्ष. मग तुटली म्हणजे काय झालं? तुटली म्हणजे ते बिल्डिंग बांधतात ना, SRA प्रकल्प. मग त्याच्यासाठी तुम्ही काहीच नाही करू शकत. सांगा. आम्ही म्हणजे नेते ना. नेते कामापुरते नेते होता, मतासाठी, बाकी कशासाठी येत नाही. एक सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं तुम्हाला? सामान्य काय होते, प्रत्येक हे निवडणूक सिस्टमच जरा ते VM मशीनमध्ये वॉलपेपरवरती घ्यायला पाहिजे. का EVMचा काय प्रॉब्लेम? आता मध्ये आता साधा आपला मोबाईल हॅक होतो,
हां कोणाचं ह्याच्या हॅक होतं तर मशीन का नाही हॅक होणार त्यामुळे वॉलपेपरवरती घ्यायला पाहिजे. तुम्ही स्थानिक आहात ना इकडचेच? काय नाव काय तुमचं? माझं नाव लक्ष्मी आहे. अच्छा. आणि लक्ष्मी कुणाला पसंत होणार यावेळेला निवडणुकीत? आता बघू कोण निवडून येते त्याच्यावरती डिपेंड आहे. तुम्ही मला बघितलं आणि मला टी शर्ट चांगला आहे म्हणाला बघतो रिक्षाला. आम्ही शो करतो रिक्षावाला म्हणून. आता मला सांगा की तुमच्या नगरसेवकाची रिक्षा जर थांबली तर तुम्ही मारणार का धक्का? रिक्षात थांबायला देणारच नाही ना साहेब, हां देणारच नाही एवढा आम्हाला कॉन्फिडन्स आहे. आम्ही कट्टर शिवसैनिक आहेत. हां. आम्ही कुठे पण हिळणार आहे. म्हणजे कुठे बोलतात ना जसं पक्ष चेंज होतो तसं आम्ही पक्ष चेंज करणारे नाही. कोणत्या शिवसेनेचा आहेत? मशाल. काय वाटतं तुम्हाला त्या नेत्यांबद्दल सांगा मला. उद्धव ठाकरे काय वाटतं? उद्धव आमचे आहेत हां. राज ठाकरे हे दोन्ही आमचे भाऊ म्हणजे आहेत मस्त आम्हाला पाहिजेच आहे. ते दोन्ही एकत्र आलेत ना आता मग ते दोन्ही आले पाहिजे आम्हाला. एकनाथ शिंदे नको आहे नको आहे का? नको ते 1500 रुपये वगैरे देतात तुम्हाला? कोणी आम्हाला नको आहे ते का आमच्या कोकणाचा आणि मुंबईचा वाटोळा करायला निघालेली माणसं आम्हाला नकोच आहे. देवेंद्र फडणवीस नकोच आहे आम्हाला नको नको. हे देऊ आम्ही तुम्हाला ते देऊ 1 महिनाभर देतात. निवडून आले की गायब. फोटो आपल्या गायब. मग त्याच्यासाठी काय करायचं? आता त्यासाठी तुम्ही मतदान करायचं चांगलं. हा नाही आम्ही मतदान करतोच ना. हां काय त्या बहिणीचं उदाहरण घ्या ना तुम्ही आता तेव्हा बोला. सगळं फॉर्म करून तुम्ही देत होता. आता हे पाहिजे ते पाहिजे आता हे केवायसी करा ते केवायसी करा हा. आता का? तर आज आपण आपली रिक्षा घेऊन होतो मुंबईच्या जोगेश्वरी भागामध्ये. आपण गल्लोगल्ली फिरलो करता आपण पाहिलं रस्ते खूप छोटे होते त्याच्यामुळे आपली रिक्षा आपल्याला दारापर्यंत लोकांच्या घेऊन जात आलं नाही. त्यामुळे आपल्याला उतरून पायी लोकांच्या दारी जावं लागलं. आपण त्यांच्याशी संवाद साधला, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांच्या मनातला नेता कोण आहे हे जाणून घेतला. त्याच्यामुळे आता ही रिक्षा घेऊन आता पुढच्या ठिकाणी जाऊ, पुढे जाऊन कुठेतरी थांबू, तिथे जाऊ, तिथे कोणाचं वार आहे, तिथे कोणाची हवा आहे याची चाचपणी करू. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा बघतोय रिक्षावाला.